देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पाहावी, हे लक्षात घ्या। हा बच्चू कडू पाचव्यांदा अन्नत्याग आंदोलन करतोय, त्याला काय सुळावर देण्यासाठी त्याच्या मायने जन्माला घातलं काय? यापुढे खबरदार का बच्चू कडूला अन्नत्याग आंदोलनाला कोणी फाशी पाडलं तर लक्षात ठेवा। बच्चू कडू यांच्या धर्मपत्नी नैना कडू यांनी केलेलं भाषण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर जे त्यांनी भाषण केलं ते सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतंय। बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। 17 मागण्या घेऊन ते या अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहेत। आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 7वा दिवस आहे। मात्र जेव्हा 6 दिवस उलटून गेल्यानंतरही सरकारला या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावीशी वाटली नाही। जेव्हा हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी एका वाक्यात हा विषय संपवला होता आणि त्यानंतर 6व्या दिवशी बावनकुळेंना जाग आली। पालकमंत्री म्हणून ते बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले, त्यांच्याशी चर्चा केली। परंतु त्यानंतर जेव्हा बावनकुळे तिथून निघाले त्यानंतर बच्चू कडू यांच्या पत्नी नैना कडू यांनी माईक हातात घेतला आणि त्यांनी जे 2 मिनिटाचं भाषण केलं ते बावनकुळे आणि संपूर्ण सरकारला विचार करायला लावणारं ते भाषण होतं। त्या म्हणाल्या की देवेंद्र फडणवीसांना एक दिवस उपोषण करायला लावा आणि मग अमृता फडणवीस यांची काय अवस्था होते ते पहा। आज बच्चू कडू 5व्यांदा या आंदोलनासाठी बसलेत। त्यांच्या आईनं त्यांना सुळावर चढवण्यासाठी जन्म दिलाय का? सरकारला एवढीही लाज नाही का? पुन्हा जर बच्चू कडू यांना अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ जर आली तर सरकारमधील सर्व मंत्र्यांना अन्नत्याग करायला लावू, प्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ते हे भाग पाडतील, असं आक्रमक भाषण त्यावेळी बावनकुळे यांच्या समोर केलं। त्यावेळी तिथे कार्यकर्त्यांचा प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता, जोरदार घोषणाबाजी सुरू झाली होती आणि बावनकुळेंना मान खाली घालून त्या ठिकाणावरून निघून जावं लागलं। नेमकं ते भाषण काय होतं पहा। आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता, पण तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ, एक लक्षात घ्या की कोण्याही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसतं। लक्षात घ्या, तुम्ही एक दिवस उपवास केला, माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पाहावी, हे लक्षात घ्या। मला संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे, कोणताही पक्ष असो तो सत्तेत गेल्यावर त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं। मग तो कांदा उत्पादक असावा, तो कपाशीचा उत्पादक असो, तो ऊसाचा उत्पादक असो, त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदाने जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिली नाही का, असा प्रश्न इथे पडतोय। म्हणून सगळ्या पक्षातील राजकारण्याला ही सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा, जेणेकरून आंदोलनाला हे 50 आंदोलक कधीतरी पाहायला पाहिजे या सरकारने येऊन, अरे हा बच्चू कडू 5व्यांदा अन्नत्याग आंदोलन करतोय, त्याला काय सुळावर देण्यासाठी त्याच्या मायने जन्माला घातलं काय, हे आपण पाहिलं पाहिजे। जो कोणी आंदोलन सामान्य माणसासाठी या जनतेत करणार आहे त्याचा पीड तुटतो, त्याचा कार्यकर्ता मरतो, त्याचं कुटुंब सुद्धा मरतं। आणि म्हणून शासनानं स्वतःची गेंड्याची कातडी बाजूला ठेवून, कोणताही शासन असेल, आज भाजपचं असेल, उद्या काँग्रेसचं असेल, या सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा, आपला स्वार्थ दूर ठेवा आणि कधीतरी या मातीच्या माणसासाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा, ही विनंती आहे। यापुढे खबरदार का बच्चू कडूला अन्नत्याग आंदोलनाला कोणी फाशी पाडलं तर लक्षात ठेवा, प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला लावेल, हा प्रहारच्या वतीने शब्द आहे।